साहेबांची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाली सराटीला आलो. इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी 3 दिवसाचं उपोषण 3 दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहे. तर या उपोषणाला सुद्धा या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जरांगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे. निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, काही विषय वेगळा नाही. परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातो आहे की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंवा मागण्या आहे समाजाच्या या शासन दरबारी मांडायच्या, त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमी दिवस कसे बसले त्याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. काळेसाहेब, मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा झाला? बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे मी निवडून आलो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं आंदोलन? बजरंग सोनवणे काय बोलले मला माहीत नाही, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला 100% फायदा हा जरांगे पाटलाच्या आंदोलन तर झालेलंच आहे. हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बाईट दिली त्या दिवशी सुद्धा बोललो. पण आता मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला आता असं सांगितलं की वडेट्टीवारांना समजलं नाही तर काँग्रेसचे सगळे आमदार मी पाडेन. वडेट्टीवार काय बोलले ते मला नाही माहीत, पण वडेट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंवा जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात ते चुकीचं आहे. परंतु मी वडेट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे, मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही. तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करा.